हॅलो फ्रेंड्स, वेलकम. या मोटिवेशनल व एज्युकेशनल चॅनलवर तुमचे स्वागत. स्वयं अध्ययनासाठी आज आपण पाठावर आधारित प्रश्नोत्तरे बघणार आहोत, जी खास तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण, मुद्देसूदपणे व थोडक्यात तयार करण्यात आलेली आहेत. चॅनलवर इतरही वर्गाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला बघूया. अवकाश मोहिमा प्रकरण 10 इयत्ता 10 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. उपयुक्त व हॉट प्रश्न उत्तरे गुणदानासहित. थोडे आठवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 135. 1. अवकाश व आकाश यात काय फरक आहे? उत्तर. पृथ्वी सभोवतालचे वातावरण व त्या पलीकडे नुसत्या डोळ्यांनी दिसणारा भाग म्हणजे आकाश होय. अवघ्या विश्वातील सर्व घटक ज्या अमर्याद न संपणाऱ्या विस्तारात फिरतात, अशी अनंत अथांग पोकळी म्हणजे अवकाश होय. आकाश व अवकाश यांना सीमारेषा नाही. अवकाशाच्या मानाने आकाश हे लहान क्षेत्र आहे. 2. सौरमंडळातील विविध घटक कोणते? उत्तर. सौरमाला सौरमंडल हे आकाशगंगेचा एक छोटासा घटक आहे. सौरमंडळात केंद्रस्थानी सूर्य हा तारा आहे. सूर्याभोवती बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून हे ग्रह फिरत आहे. बुध व शुक्र वगळता इतर ग्रहांना उपग्रह आहेत. सौरमंडलात उल्का, अश्नी, धूमकेतू, लघुग्रहही आहेत. 3. उपग्रह म्हणजे काय? उत्तर. सौरमंडलातील एखाद्या ग्रहाच्या भोवती ग्रहाच्या कक्षेत फिरणारा खगोल म्हणजे उपग्रह होय. बुध, शुक्र यांना उपग्रह नाही. काही ग्रहांना एकापेक्षा अधिक उपग्रह आहेत. उदाहरण, गुरु ग्रहाला 69 उपग्रह आहेत. 4. पृथ्वीला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? उत्तर. पृथ्वीला केवळ एक नैसर्गिक उपग्रह असून त्याला आपण चंद्र म्हणतो. थोडे आठवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 135. कृत्रिम उपग्रहाद्वारे कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बीण पृथ्वीची परिक्रमा करीत असतात? त्यांना अवकाशात ठेवणे का आवश्यक असते? उत्तर. कृत्रिम उपग्रहावर पुढील प्रकारच्या दुर्बिणी कार्यरत असतात: दृश्य प्रकाश वक्रीभवक दुर्बीण, दृश्य प्रकाश परावर्तक दुर्बीण, रेडिओ दुर्बीण. पृथ्वीवर उभारण्यात आलेल्या दुर्बिणींना वातावरणातील तापमान, हवेचा दाब, ढगाळलेले वातावरण, शहरातील प्रखर प्रकाशझोत अशा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ते टाळून स्थिर, सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी दुर्बिणी आकाशात ठेवणे आवश्यक असते. सांगा पाहू. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 135. तुमच्या भ्रमणध्वनीमध्ये सिग्नल कोठून येतो? उत्तर. आपण राहत असलेल्या भागातील भ्रमणध्वनीचे जे मनोरे आहेत, त्यातून आपल्या भ्रमणध्वनीमध्ये सिग्नल येतो. भ्रमणध्वनी मनोरामध्ये सिग्नल कोठून येतो? उत्तर. भ्रमणध्वनींचे सर्व मनोरे हे अवकाशातील उपग्रहांशी जोडलेली असतात. एका मनोऱ्याने प्रसारित केलेल्या भ्रमणध्वनी सिग्नल आधी उपग्रहाकडे जातो आणि तो पृथ्वीवरील अपेक्षित भ्रमणध्वनिक मनोऱ्याकडे जातो. दूरचित्रवाणीचे कार्यक्रम तुमच्या दूरचित्रवाणी संचात कसे येतात? उत्तर. दूरचित्रवाणी केंद्रातून दूरचित्रवाणीचे प्रसारण उपग्रहाकडे जाते. तेथून ते प्रसारण केबल ऑपरेटरच्या संवाहक केंद्रात येते
व तेथून ते केबलच्या माध्यमातून आपल्या संचात येते. व्यक्तिगत पातळीवर संवाहक डिश अँटिना छतावर बसवले जातात व तेथून केबलच्या माध्यमातून ते कार्यक्रम आपल्या दूरचित्रवाणी संचात येतात. तुम्ही वृत्तपत्रांमध्ये आपल्या देशावरील मान्सूनच्या ढगांची स्थिती दाखवणारी चित्रे पाहिली असतील. ती चित्रे कशी मिळवली जातात? उत्तर: हवामानविषयक माहिती मिळवणारे उपग्रह अवकाशातून पृथ्वीचे सतत छायाचित्रण करीत असतात. काही रात्रीसुद्धा करतात. अशा छायाचित्रांवर देशांच्या सीमारेषा दर्शवली जातात. अशी छायाचित्रे वृत्तपत्रात दिली जातात. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा. अ. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढवल्यास त्या उपग्रहाची स्पर्शरेषेतील गती कमी होते. स्पष्टीकरण: उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची वाढवल्यास त्या उपग्रहावर क्रिया करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल कमी होते व mvc²/r+h =gmm/r+h² अथवा vc √gm/r+h या सूत्रानुसार vcचे मूल्य कमी होते. मंगळयानाचा सुरुवातीचा वेग हा पृथ्वीच्या मुक्तिवेगापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. स्पष्टीकरण: पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीबाहेर उपग्रह नेण्यासाठी उपग्रहाचा वेग मुक्तिवेगापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चूक की बरोबर ते ठरवून त्यांचे स्पष्टीकरण लिहा. अ. एखाद्या यानाला पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या प्रभावातून बाहेर पाठवायचे असल्यास त्याचा वेग मुक्तिवेगापेक्षा कमी असावा लागतो. उत्तर: हे विधान चूक आहे. स्पष्टीकरण: ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळवर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्यास मुक्तिवेग म्हणतात. मुक्तिवेगाच्या या व्याख्येवरून वरील विधान चूक आहे हे स्पष्ट होते. चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी आहे. उत्तर: हे विधान बरोबर आहे. स्पष्टीकरण: वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग vc1 √2gm1/r1 व चंद्रावरील मुक्तिवेग vc2 √2gm2/r2. Therefore, vc2/vc1 √m2/m1 into r1/r2. आता m1/m2 =81 व r1/r2 =3.7. Therefore, vc2/vc1 is equal to √3.7/81 is less than 1. म्हणजेच vc2 is less than vc1. म्हणजेच चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी आहे. एका विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो. उत्तर:
हे विधान बरोबर आहे. स्पष्टीकरण. उपग्रहावर कार्य करणारे अभिकेंद्री बल mvc² अपॉन r+h इज इक्वल टू उपग्रहावर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल gmm अपॉन r+h². येथे m बरोबर उपग्रहाचे वस्तुमान, vc बरोबर उपग्रहाचा स्पर्शरेषेतील वेग, h बरोबर उपग्रहाची पृथ्वीपृष्ठापासूनची उंची, m बरोबर पृथ्वीचे वस्तुमान, r बरोबर पृथ्वीची त्रिज्या, g बरोबर गुरुत्वीय स्थिरांक. Therefore, vc² equal to gm upon r+h. Therefore, vc is equal to under root gm upon r+h. यावरून येथे h चे मूल्य बदलल्यास vc चे मूल्य बदलते हे दिसून येते. म्हणजेच एका विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो. ई. उपग्रहाची उंची वाढवल्यास त्याचा वेगही वाढतो. उत्तर. हे विधान चूक आहे. स्पष्टीकरण. vc इज इक्वल टू अंडर रूट gm अपॉन r+h. या सूत्रावरून h चे मूल्य वाढवल्यास vc चे मूल्य कमी होते. म्हणजेच उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची वाढवल्यास त्याचा वेग कमी होतो. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? उपग्रहांच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण कसे करतात? उत्तर. पृथ्वीच्या नियमित कक्षेत परिक्रमा करणारे मानवनिर्मित यंत्र उपकरण म्हणजे कृत्रिम उपग्रह होय. हे उपग्रह सौर ऊर्जेवर चालतात. उपग्रहाचे प्रकार. हवामान उपग्रह, हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. दळणवळण उपग्रह, जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे. ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह, दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे. दिशादर्शक उपग्रह, पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणांचे अक्षांश व रेखांश निश्चित करणे. सैनिकी उपग्रह, संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करणे. पृथ्वी निरीक्षक उपग्रह, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंट, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ, महापूर, ज्वालामुखी उद्रेक या नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करणे. आ. उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय? कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेचे वर्गीकरण कशाच्या आधारे व कसे केले जाते? उत्तर. उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे उपग्रहाचा पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षेचे 3 प्रकारे वर्गीकरण करता येते. भ्रमणकक्षेचे स्वरूप. उपग्रहांची भ्रमणकक्षा ही वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असू शकते. भ्रमणकक्षेचा पृथ्वीच्या विषुववृत्ताशी कोन. कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताला समांतर किंवा कोन करणारी असू शकते. भ्रमणकक्षेची उंची. कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षा भूपृष्ठापासून किती उंचीवर आहेत त्यानुसार भ्रमणकक्षेचे 3 प्रकार पडतात. मध्यम कक्षा उपग्रह. पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर
या उंची दरम्यान असलेल्या उपग्रहांना मध्यम कक्षा उपग्रह म्हणतात. निम्न कक्षा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर या दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना निम्न कक्षा उपग्रह म्हणतात. उच्च कक्षा उपग्रह पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 35,780 किलोमीटर किंवा अधिक उंचीवरील कृत्रिम उपग्रहांना उच्च कक्षा उपग्रह म्हणतात. ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत? उत्तर: भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताच्या प्रतलात असते. पृथ्वीची दैनिक परिवलन गती व उपग्रहांची भ्रमणगती यांची दिशा एकच असल्याने त्यांची समोरासमोरील सापेक्ष स्थिती स्थिर राहते. हे उपग्रह ध्रुवीय प्रदेशावरून जात नाही, तर विषुववृत्तावर स्थिर राहतात. त्यामुळे भूस्थिर उपग्रह ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत नाहीत. उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय? ISRO इस्रोने बनवलेल्या एका उपग्रह प्रक्षेपकाचा बाह्य आराखडा आकृतीसह स्पष्ट करा. उत्तर: उपग्रहाला अवकाशात एका ठराविक कक्षेपर्यंत वाहून नेण्याचे काम उपग्रह प्रक्षेपक करतो. उपग्रह प्रक्षेपकाला अंतराळात जाण्यासाठी विशिष्ट वेग व रेटा लागतो. उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची उंची, प्रक्षेपकाचे वजन, इंधनाचे वजन यावर प्रक्षेपण वेग व रेटा अवलंबून असतात. इस्रोने बनवलेल्या PSLV या प्रक्षेपकाचा बाह्य आराखडा. घन इंधनावर काम करणारे सुरुवातीचा रेटा पुरविणारे इंजिन. घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा. द्रव इंधनावर काम करणारा दुसरा टप्पा. घन इंधनावर काम करणारा तिसरा टप्पा. द्रव इंधनावर काम करणारा चौथा टप्पा. उपग्रह ठेवण्याची जागा. उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे? उत्तर: अधिक टप्पे असलेल्या प्रक्षेपकाच्या प्रवासादरम्यान जसजशी ठराविक उंची व गती प्राप्त होत जाते तसतसे इंधनही संपत जाते. अशा या इंधन संपलेल्या टाक्या विलग होतात व पृथ्वीवर पडतात. त्यामुळे प्रक्षेपक वजन कमी झाल्याने अधिक वेगाने व कमी इंधन वापरून प्रवास करू शकतो. त्यामुळे अधिक टप्पे असणारे प्रक्षेपक वापरणे फायदेशीर ठरते. प्रश्न क्रमांक 4. खालील तक्ता पूर्ण करा. IRNSS दिशादर्शक उपग्रह. अक्षांश रेखांश निश्चित करणे. INSAT हवामान उपग्रह. हवामानाचा अंदाज. IRS पृथ्वी निरीक्षक उपग्रह. पृथ्वी निरीक्षण. प्रश्न क्रमांक 5. उदाहरणे सोडवा. एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल? उत्तर: दिलेले पृथ्वीची त्रिज्या 6.4 × 10⁶ मीटर. उपग्रहाची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट, तर R = 2 × 6.4 × 10⁶ मीटर. पृथ्वीचे वस्तुमान
6 into 10 raised to 24 kg. ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट, तर m is equal to 8 into 6 into 10 raised to 24 kilogram. गुरुत्वीय स्थिरांक g is equal to 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. त्या ग्रहासाठी मुक्तिवेग इज इक्वल टू √2gm/r. सूत्रात सर्व किमती टाकून √2 into 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर into 8 into 6 into 10 raised to 24 kg upon 2 into 6.4 into 10 raised to 6 m. √6.67 into 10 raised to 13 into 8 into 6 upon 64 into 10 raised to 5 meter per second. By solving √6.67 into 3 upon 4 into 10 raised to 4 meter per second. √20.01 upon 4 into 10 raised to 4 meter per second is equal to 2.237 into 10 raised to 4 meter per second is equal to 22.37 kilometer per second. ग्रहासाठी मुक्तिवेग 22.4 किलोमीटर पर सेकंड. पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानापेक्षा 4 पट असते, तर 35,780 किलोमीटर उंच्या कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता? उत्तर: दिलेले पृथ्वीची त्रिज्या 6.4 into 10 raised to 6 मीटर, पृथ्वीचे वस्तुमान 6 into 10 raised to 24 किलोग्रॅम, पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानापेक्षा 4 पट असते, तर m' is equal to 4 into 6 into 10 raised to 24 kg. h equal to 35,780 kilometer is equal to 30.578 into 10 raised to 6 meter. गुरुत्वीय स्थिरांक g is equal to 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. उपग्रहाला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करण्यास लागणारा कालावधी t is equal to 2 pi r plus h upon vc. आता vc is equal to √gm' upon r plus h. Therefore, t is equal to 2 pi r plus h upon √gm' upon r plus h is equal to 2 pi upon √gm' into r plus h raised to 3 upon 2 is equal to 2 pi into 6.4 into 10 raised to 6 meter plus 35.78 into 10 raised to 6 meter in bracket raised to 3 by 2 upon √6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square into 4 into 6 into 10 raised to 24 kg is equal to 2 pi in bracket 42.18 into 10 raised to 6 bracket complete raised to 3 upon 2 upon √6.67 into 24 into 10 raised to 13 second is equal to 2 pi
in bracket 42.18 raised to 3 into 10 raised to 18 upon under root 6.67 into 2.4 into 10 raised to 14 second is equal to 2 into 3.142 into under root 42.18 raised to 3 into 10 raised to 4 upon 6.67 into 2.4 second. सुमारे 4.303 into 10 raised to 4 upon 3600 तास. सुमारे 4.303 into 10 raised to 4 second. सुमारे 11.95 तास. उपग्रहाला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करण्यास लागणारा कालावधी बरोबर सुमारे 12 तास. पृथ्वीभोवती 30 सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची h1 असेल तर 2√2t सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची उंची किती असेल? उत्तर दिलेले. 30 सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची h1. काढायची गोष्ट. 2√2t सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची उंची h2 म्हणू. माहीत असलेले t इक्वल टू 2πr अपॉन vc म्हणजेच t इक्वल टू 2π r प्लस h1 अपॉन अंडर रूट gm अपॉन r प्लस h1 म्हणजेच t इक्वल टू 2π r प्लस h1 into under root r plus h1 upon gm is equal to 2π under root r plus h1 bracket cube upon gm आणि 2√2t equal to 2π under root r plus h2 bracket cube upon gm. समीकरण 1 व 2 वरून t अपॉन 2√2t इक्वल टू 2π अंडर रूट r प्लस h1 ब्रॅकेट क्यूब अपॉन gm अपॉन 2π अंडर रूट r प्लस h2 ब्रॅकेट क्यूब अपॉन gm. Therefore 1 upon under root h is equal to under root r plus h1 ब्रॅकेट क्यूब upon under root r plus h2 bracket cube. Therefore 1 by 2 equal to r plus h1 upon r plus h2. Therefore r plus h2 is equal to 2 r plus h1. Therefore r plus h2 is equal to 2r plus 2h1. Therefore h2 is equal to r plus 2h1. 2√2t सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची उंची r plus 2h1 इतकी असेल.